मित्रांनो, आज आपण बघणार आहे स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी काढायची. पहिला प्रश्न काय दिलेला आहे, दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्या दोघांची वये काढा. इथे काय आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्यातला करेक्ट पर्याय कुठला आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर ह्या कंडिशन मध्ये आपण काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा काय करू, लहान भावाचे वय x वर्ष मानू, मग मोठा काय होईल x अधिक 10, मग ते काय होईल, लहान भावाचं वय x मानलं, लहान भावाचे वय x मानू, मग मोठ्या भाऊ काय होईल, त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे, मोठ्या भावाचे वय x अधिक 10 वर्ष. आता काय झालेलं, दोघांची बेरीज 36 आहे, म्हणजेच काय, दिलेल्या अटीनुसार दोघांची बेरीज म्हणजेच x आणि x अधिक 10 बरोबर 36. x अधिक x आपल्याला माहिती आहे 2x अधिक 10 बरोबर 36. हे 10 तिकडे जातील, अधिक आहेत वजा होतील, मग काय झालं, 2x बरोबर 36 वजा 10 बरोबर 26. 2x बरोबर 26, x बरोबर काय झाले 26 भागिले 2 बरोबर 13 वर्ष. मग काय झालं, हे लहान भावाचं वय झालं x म्हणजे 13 वर्ष, मोठ्याचं काय होईल x अधिक 10 बरोबर 13 अधिक 10 बरोबर 23 वर्ष. मग 13 आणि 23 असलेला पर्याय कुठला आहे, तर 23 आणि 13 हा पहिला पर्याय आहे. हे झालं पहिल्याच उत्तर. त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक गणित दिलेलं आहे, तीन सम क्रमवार संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात मोठ्या व लहान संख्यांमधील फरक काढा. मग इथं आपण काय करणार आहे, इथे x अधिक 10 केलं होतं, त्या पद्धतीने इथे काय करू, समसंख्या म्हणजे संख्यांमध्ये फरक किती असणार आहे, 2 असणार आहे. मग काय करू, इथे कशा पद्धतीने सोडवणार, तीन क्रमवार समसंख्या x वजा 2 x अधिक 2 मानू. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं, या तिघांची बेरीज किती आहे, 126 आहे. मग काय होईल, दिलेल्या अटीनुसार x वजा 2 अधिक x अधिक 2 बरोबर 126. बघा, वजा 2 अधिक 2 कॅन्सल झाले, x अधिक x किती झाले, 3x झाले, 3x बरोबर 126. मग 3 गुणिले विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागिले होतील, 126 भागिले 3, 3 चोक 12, 3 दुनी 6, ही झाली 42 संख्या. कुठली झाली, x मधली संख्या. मग काय होईल, x बरोबर 42, x वजा 2 बरोबर 42 वजा 2 म्हणजे 40 आणि x अधिक 2 ही लास्टची संख्या, 42 अधिक 2 बरोबर 44. आपल्याला काय म्हणलेलं, लहान व मोठी 40 42 44, यातली लहान व मोठी संख्या कुठली आहे, 40 आणि 44. तर याच्यामध्ये फरक किती येतोय, 4. तर हे झालं उत्तर. बघा, काही मध्ये तुम्हाला शॉर्टकट दिलेले आहेत, पण माझा प्रयत्न आहे की तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हावे, त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण गणित सोडवून दिलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रश्नांवरती व्हिडिओ पाहिजे, कोणत्या प्रकारचे गणित सोडवायचे हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि तुमच्याकडे फेसबुक, व्हॉट्सअप आणि युट्यूब ज्या काही माध्यमातून हा व्हिडिओ आला असेल तर जास्तीत जास्त दुसऱ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांच्या यशामध्ये मदत करा. धन्यवाद.